जसं काल मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादीला सत्ता द्या, सत्तेनंतर आम्ही 5 वर्षामध्ये हातकणंगलेचा स्वर्ग करू. आणि हे वाक्य 100% साहेबांनी जबाबदारीने बोललेलं. पाणीपुरवठा योजना चांगल्या पद्धतीनं आम्ही हातकणंगलेमध्ये राबवून गावाला रोजच्या रोज पाणी देण्याचा प्रयत्न आमचा असेल. तुम्ही काम करत असताना कधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या नाही किंवा आम्हाला कुठली संधी मिळावी या अपेक्षा ठेवली नाही. मी फक्त काम करत आलोय. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटानं प्रचार यंत्रणेत मोठे सहभाग घेऊन प्रचार यंत्रणा सक्रियपणे राबवली असून हातकणंगल्याच्या मध्ये हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून एक मोठा मेळावा संपन्न झालाय. हा सर्व मेळावा करत असताना प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार अनिस मुजावर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हातकणंगल्यात राष्ट्रवादी रुजली. ते दीपक कुन्नरे असतील, अमित खोत असतील, या सर्वांच्या माध्यमातून हातकणंगल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं बळ आलंय. परिणामी आज आपल्या समेत आहेत अनिस मुजावर. आणि जी नमस्ते. नमस्ते साहेब. प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक लढवत असताना नेमका आपला अजेंडा काय असेल? प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि खास करून हातकणंगले शहरामध्ये विकासाची नांदी आणायची आहे आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचं, त्याला प्रत्यक्ष स्वरूपात काम करण्यासाठी जर बळ कुणाकडून मिळणार असेल तर ते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळणार आहे. आज आम्ही सत्तेतला घटक पक्ष आहोत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादा यांच्याकडे आहेत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये हातकणंगले गावचा कायापालट करायचा असेल आणि विकासाची खरी नांदी आणायची असेल तर एकमेव पर्याय आता हातकणंगलेकरांच्या समोर आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. कारण आज आपण पाहतोय की जवळचं उदाहरण घेतलं तर कागल मतदारसंघामध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झालेली विकास कामं, त्या शहराचा झालेला कायापालट हा आमच्या समोरचं एक जिवंत उदाहरण आहे. आणि त्या अनुषंगानं आम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम करत असताना हातकणंगल्याचं देखील नंदनवन कसं होईल. जसं काल मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादीला सत्ता द्या, सत्तेनंतर आम्ही 5 वर्षामध्ये हातकणंगलेचा स्वर्ग करू. आणि हे वाक्य 100% साहेबांनी जबाबदारीने बोललेलं आहे. आणि त्यांची जबाबदारी आम्ही डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या 5 वर्षामध्ये हातकणंगले गावचा कायापालट कसा होईल, विकासाची गती कशी मिळेल हातकणंगलेला, याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम करायचं ठरवलं. आणि त्यासाठी आम्हाला भक्कम पाठबळ मुश्रीफ साहेबांच्या वतीनं हातकणंगले गावातील आमच्या सर्व जनतेसाठी आमचे जे उमेदवार आहेत त्यांना जनतेच्या आशीर्वाद सुद्धा आम्हाला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्हाला काम करायच्या हेतून आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडलेला आहे आणि काम करतोय. हातकणंगल्यात असणारे पाण्याचा प्रश्न किंवा अन्य प्रलंबित प्रश्नासंदर्भात आपण काय प्रयत्न हातकणंगलेमध्ये आता एक मोठी समस्या आहे की पाणी समस्या. पण साहेब एक जबाबदारीने सांगतो की दरवेळी पाहतोय आम्ही की इलेक्शन जवळ आली की हा पाण्याची समस्या गंभीर होत जातात आणि हे सातत्याने मागच्या 20 वर्षापासून आम्ही पाहतोय. तर याला वास्तविक पाहिलं तर मागच्या 25 वर्षा पाठीमाग अण्णासाहेब डांगे साहेबांच्या वतीनं आणि हातकणंगलेमध्ये वारणा नदीचा जो प्रकल्प आला त्या माध्यमातून पाणी पुरवठा झाला आणि ती आम्ही मागच्या 5 वर्षापर्यंत अत्यंत सुरळीत चालली होती. परंतु आता अचानकपणे आपण पाहतोय की पाण्याचा साठ्याचा प्रॉब्लेम होतोय, पाईपलाईनची गळती येते, वारंवार तांत्रिक बिघाडे होत आहेत. ह्यामुळे कुठेतरी हातकणंगले गावकऱ्यांना विटे धरण्याचा प्रयत्न होतोय असा आमचा आरोप आहे. पण मला असं सांगायचं की साहेबांनी परवा सभेमध्ये पण सांगितलं की राष्ट्रवादीला जर सत्ता दिली तर येणाऱ्या 2-3 महिन्यामध्येच ज्या काही तांत्रिक अडचणी असतील प्रशासकीय यंत्रणेमध्ये त्या पूर्णपणे करून आम्ही येणारी पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीनं आम्ही हातकणंगलेमध्ये राबवून गावाला रोजच्या रोज पाणी देण्याचा प्रयत्न आमचा असेल हे मात्र मी निश्चितपणे सांगतो. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपली एकी असताना हातकणंगल्यात मात्र आपण स्वतंत्र लढताय, यामागचं कारण काय? स्थानिक घडामोडी पाहता राज्यात जरी युती असेल तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने आणि प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी हवी असते, गावासाठी काहीतरी करायचं असतं आणि प्रत्येक पक्षाचे सदस्य आहेत, उमेदवार आहेत, त्यांची कुठेतरी नाराजी होऊ नये यासाठी आम्ही पाहतोय की सगळ्याच पक्षांनी सगळेच आपले उमेदवार लावून पंचरंगी निवडणूक आपण त्या ठिकाणी पाहतोय. हातकणंगल्यात माजी सत्ताधारींच्यावर ठेकेदारी पद्धतीचा आरोप होतो, याबद्दल आपलं काय मत आहे? निश्चितच, कारण आज आपण पाहतोय की संपूर्ण गावामध्ये ह्या प्रकारच्या घडामोडींची चर्चा होते. टक्केवारीचा विषय असेल, भ्रष्टाचार असेल, या माध्यमातून एक प्रकारचं नगरपंचायतीला डाग लागण्याचा प्रयत्न झालेला आहे 5 वर्षामध्ये. परंतु आम्ही या ठिकाणी तुम्हाला 100% आश्वासन देतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर राष्ट्रवादीला सत्ता मिळाली तर 1 रुपयाचाही कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही करणार नाही, याची आम्ही ऑलरेडी शपथ घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. कारण हातकणंगले भ्रष्टाचार मुक्त कसा होईल, विकासाची नांदी येत असताना कोणत्याही प्रकारचा डाग त्याला लागणार नाही आणि आमच्या सभागृहाला कुठल्याही प्रकारची अशी डाग लागणार नाही याची जबाबदारी आम्ही विशेषतः आमच्या सर्व उमेदवारांनी घेतलेली आहे. हातकणंगल्यात मंजूर असणारी पाणी स्कीम काही पक्ष आम्ही स्वतः आणली अशी घोषणा करतायत, याबद्दल आपल्या पक्षानं काय केलं? वास्तविक पाहिला तर आज युतीचं सरकार आहे आणि आपण पाहतोय की राज्यामध्ये 3 पक्ष एकत्र येऊन काम करतायत. त्यामुळं पाणी पुरवठा योजनेची मंजुरी असेल,
सगळ्या घडामोडी होत असताना विशिष्ट पक्षाने याचा श्रेय घेण्यापेक्षा आज युतीचं सरकार असल्यामुळे तिघांनी एकत्र येऊन याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानेच वरती काम चालू आहे. त्यामुळे कोणी फक्त एकाच पक्षाने याचा श्रेय न घेता सगळ्यांनी एकत्रित येऊन गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करणं आज गरजेचं असं मला म्हणायचं आहे. आपण नगराध्यक्ष पदासही आपण सर्व ठिकाणी नगरसेवक उभा केलेत, परिणामी सर्वसामान्य हातकंड्यातील जनतेला आपण काय संदेश द्याल? निश्चितच आज आम्ही पाहतोय की बाकीच्या सगळ्या पक्षांपेक्षा राष्ट्रवादीमध्ये जे चेहरे आहेत ते सगळे नवखे उमेदवार आहेत आणि तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर सगळेच्या सगळे हे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातली व्यक्ती आहेत. यांचं जर मागच्या कामाचा जर आढावा घेतला तर सर्वच्या सर्व आमचे उमेदवार हे सामाजिक कामाच्या आधारावरती पुढे आलेले आहेत. अनेक उपक्रम राबवलेत, अनेक चळवळी राबवलेत आणि चळवळीत रस्त्यावर काम करणारे उमेदवार आज आमच्याकडे आहेत. त्यामुळे जनतेत मिसळणारे, जनतेशी नाळ जोडलेले हे उमेदवार आज राष्ट्रवादीकडे असल्यामुळं जनतेचंही 100% आकर्षण आज राष्ट्रवादीकडे आहे. आणि ह्याचं अत्यंत उत्तम उदाहरण तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात दिसेल. कारण जनतेला कोणत्याही बंगल्यात जाऊन, कोणत्याही वाड्यावर जाऊन, कोणत्याही विशिष्ट धनदांडग्यांकडे जाऊन काम करण्यापेक्षा एखाद्या आमच्या सोबत असणारा, आम्ही ज्यावेळी फोन करू त्यावेळी आमच्यासोबत येणाऱ्या अशा कार्यकर्त्यांसोबत काम करायचं आहे, त्यांना संधी द्यायची आहे आणि निश्चितच असं पॉझिटिव्ह वातावरण आज आमच्या हातखलीमध्ये आहे आणि याचा 100% रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या 3 तारखेला दिसेल. एका बाजूला धनशक्ती असताना जनशक्तीच्या जोरावर आपण ही निवडणूक लढवत आहे, ती जनशक्ती आपल्याला काय नक्कीच साथ देईल? 100% साहेब. कसं आहे, धनशक्ती ही फक्त दिखावा होऊ शकते पण मनापर्यंत पोहोचू शकत नाही. पण जी जनशक्ती आहे, जी सर्वसामान्यांसाठी काम करण्याची धडपड आहे, जी तळमळ आहे, ही निश्चितच त्या शक्तीला एक ताकद मिळते आणि जनतेचा आधार मिळतो. त्यामुळं धनशक्तीपेक्षा कधी जनशक्ती श्रेष्ठच असते आणि ती 100% राहील. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण बहीण लाडकी योजना, अन्य योजना हातकंड्यात राबवल्या, बऱ्याच वेळा रक्तदान शिबिर घेतले, अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या, पण त्याचा आपल्याला कधी उहापोह करता आला नाही. यामागचं कारण काय? निश्चितच साहेब, आम्ही काम करत असताना कधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या नाही किंवा आम्हाला कुठली संधी मिळावी या अपेक्षा ठेवली नाही. आम्ही फक्त काम करत आलोय. माझं जर वैयक्तिक सांगायचं झालं तर मागच्या 8 वर्षांपासून मी रक्तदान शिबिर असतील, वेगवेगळे विविध दिवस आम्ही साजरे करताना सामाजिक सलोखा कसा राहील, समाजाला योग्य न्याय कसा मिळेल, आमच्या युवकांना कशी दिशा देता येईल या अनुषंगाने आम्ही काम केलं आणि निश्चितच काम करत असताना असं जाणवलं की आज आम्ही अनेक प्रश्न सभागृहात जाण्याआधी अधिकाऱ्यांशी बोलतोय, चर्चा करतोय, परंतु ते फक्त आम्हाला आश्वासन देतात पण प्रत्यक्ष कृती कुठे होत नाहीये. त्यामुळे असं वाटतंय की आम्ही फक्त विनंतीच करायची का, त्यापेक्षा आपण ती जबाबदारी घेऊया आणि परिवर्तन घडवूया. ह्या उद्देशानं आम्ही आज या या ठिकाणी निवडणुकीस सामोरे जातोय आणि मला आवर्जून सांगायचं आहे की आमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत दीपकदादा कुन्नरे हे देखील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्ता आहे. त्यांनी देखील कधी आज आमच्या हातकणंगलेमध्ये कुठलीही समस्या असेल, कुठलाही वाद असेल, विवाद असेल तर 100% ते पुढे येऊन त्याच्यामध्ये पाठपुरावा करतात, त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वांसोबत मिळून राहणारा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मिळाला आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. त्यामुळे निश्चितच जनतेला येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती पदावरती जाऊन किती चांगलं काम करू शकतं याचं उदाहरण आम्हाला या ठिकाणी या 5 वर्षामध्ये सेट करायचं आहे. एक युवक म्हणून काम करत असताना आपण अण्णासाहेब डांगे कॉलेजवर व्हॅलेंटाईन डे ची परंपरा मोडीत काढली आणि व्हॅलेंटाईन डेला एक वेगळं स्वरूप दिलं, ज्याचं सगळ्या महाराष्ट्रात चर्चा आहे. त्या व्हॅलेंटाईन डे बद्दल तुम्हाला नेमकं संदेश काय द्यायचा? साहेब, निश्चितच मी सांगेन की आज आम्ही पाहतो की एक पाश्चिमात्य संस्कृती जी व्हॅलेंटाईन डे निमित्त आमच्या युवकांना प्रभावित करते आणि आमचे अनेक युवक या प्रवाहामध्ये वाहत आहेत. व्हॅलेंटाईन डे निमित्त आम्ही पाहतोय की अनेक ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होतात, नाहक मुलींना त्रास दिला जातोय आणि एक विशिष्ट प्रकारचं विचित्र वातावरण त्या कालखंडामध्ये 7 तारीख ते 14 तारखेमध्ये होते. त्या अनुषंगाने आम्ही विचार केला असता आम्हाला असं कळालं की हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस, परंतु प्रेमाचं कधी उपद्रव व्हायला लागला हे आम्हाला कळत नव्हतं. पण आम्ही निश्चितच कॉलेजमध्ये असताना पाहिलं की अशा प्रकारच्या जर घटना थांबवायच्या असतील आणि असे उपद्रव थांबवायचे असतील आणि महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती टिकवायची असेल तर खऱ्या अर्थानं प्रेमाचा दिवस आपण उपेक्षितांसोबत साजरा करणं गरजेचं आहे. ज्यांना खरंच प्रेमाची गरज आहे, जे प्रेमापासून आसुसलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण जाऊन प्रेमाचा दिवस का नाही साजरा करू शकत, हा विचार कुठेतरी मनामध्ये आला आणि आमची एक टीम तयार झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही 2018 पासून आमच्या महाविद्यालयामध्ये एकत्रित येऊन 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत आम्ही
विविध प्रकारचं अन्नधान्य संकलित करतो, शैक्षणिक साहित्य मदत गोळा करतो, अन्नधान्य स्वरूपात जी काही मदत संकलित करतो आणि ती आम्ही 14 तारखेला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रोटी डे म्हणून साजरा करण्याच्या उद्देशानं आमच्या जवळपासच्या अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल, अशा ठिकाणी साखर शाळेमध्ये जाऊन आम्ही ती मदत पोहोचवतो आणि त्या उपेक्षित घटकांसोबत आम्ही प्रेमाचा दिवस साजरा करतो. अशी एक नवीन संकल्पना आम्ही त्या 2018 मध्ये सुरू केली, जी आज तागायत 8 वर्ष झाली आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय आणि ह्याचा प्रभाव निश्चितच आम्ही आजूबाजूच्या अनेक कॉलेजमध्ये पाहिला. मागच्या 4-5 वर्षापासून अनेक कॉलेज याच्यामध्ये पुढाकार घेऊन असे उपक्रम राबवत आहेत आणि निश्चितच मला ह्या येणाऱ्या पुढच्या कालखंडीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर असे उपक्रम व्हावेत अशी माझी मनामध्ये कुठेतरी इच्छा आहे आणि प्रामाणिक उद्देश आहे. त्यामुळे 100% हे आपल्याला येणाऱ्या काही वर्षांमध्ये चित्र 100% महाराष्ट्रात रोटी डे म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला दिसेल. सर्वसामान्य ठिकाणी काम करत असताना गटातटाचं राजकारण न करता नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आपण एक कार्यकर्ता आहोत. सर्वसामान्याचं काम आपल्याला करायचं आहे, मग ते युवकांच्या कॉलेजवरचं काम असू दे किंवा महिलांच्या बचत गटाचं काम असू दे, असं काम करण्याचं सतत काम अनिस मुजावर यांनी केलं. परिणामी माझ्या प्रभागातील जनता व हातकणंगलेची जनता, नगरसेवक, नगराध्यक्ष सर्व ठिकाणी आम्हाला विजयी करून काम करण्याची संधी देईल अशा आशेचं मत त्यांनी व्यक्त केलं. याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगेसह अतुल कसबेकर, भेंडवडे.